बीड प्रकरणावर नेमकी काय चर्चा झाली? तुमच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याची मागणी करतायत, तर या अनुषंगाने काही चर्चाच झाली नाही का? विषयच आला नाही का बैठकीत? नाही, आता हे आपण रोज सगळं मीडियाच्या माध्यमातून प्रत्येका जनाकडे पोचतं आहे, तुम्ही ते पोचवत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना ह्या गोष्टी त्या ठिकाणी माहीत आहेत. परंतु आता नेत्यांनी जेव्हा स्पष्ट केलेलं आहे की याच्यावर दोषीला आम्ही पाठीशी घालणार नाही, त्यामुळं मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. बाप्पा सर, अशी काही बैठक वगैरे झाली की आपली राष्ट्रवादीच्या आमदारांची की धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याबाबत? बैठक आमची दर मंगळवारी माननीय आमचे नेते, पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या देवगिरी बंगल्यावरती दर आठवड्याला मंगळवारी बैठक असते. त्याच्यामध्ये दादा सगळ्या आमदारांकडून आढावा घेतात. काही मतदारसंघातल्या अडचणी असतील, काही प्रमुख कामाविषयी, काही सामाजिक प्रश्न असतील तर ते जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम दादा त्या ठिकाणी करतात. कालच्याही मंगळवारी ही बैठक त्या ठिकाणी झाली, परंतु राजीनामा घेण्यासाठी कुठली बैठक त्या ठिकाणी झाली नाही. शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्या ठिकाणी योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल. पण या प्रकरणाबाबत काय चर्चा, आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये ह्या दोषी तर कोणी असो, आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी परवा पण पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही कुणी असो, तो आमच्या पक्षाचा असो काही कुठलाही असो, कुणालाही सरकार पाठीशी घालणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. स्वतः दादा मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी मस्साजोगला गेलेलो होतो. परभणीला जाऊन आम्ही दोन्ही कुटुंबाचं सांत्वन केलं, त्यांना धीर दिलेला आहे. त्याच्यामुळं याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.